पुण्यातील नवले ब्रिज हे नाव ऐकलं की लोकांच्या डोक्यात दोन गोष्टी लगेच येतात. एक म्हणजे भयंकर ट्रॅफिक आणि दुसरं म्हणजे सतत होणारे अपघात. रोज लाखो वाहने या महामार्गावर जातात. मुंबई, सातारा, कोल्हापूर, बेंगलोरकडून येणारी जड वाहतूक, पुण्यातील स्थानिक वाहतूक आणि मालवाहू ट्रक्स हे सगळं एकाच ठिकाणी होऊन अडकतं. विशेषतः कात्रज बोगदा पार केल्यानंतर सुरू होणारा मोठा उतार हा जड वाहनासाठी खूप धोकादायक मानला जातो. अनेकदा ट्रकचे ब्रेक गरम होतात, काही वेळा ब्रेक निकामी होतात आणि काही सेकंदात मोठे अपघात होतात. अनेक वेळा पूर्ण महामार्ग तासनतास बंद पडतो. त्यामुळे आता नवले ब्रिज हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक महामार्गांपैकी एक बनला आहे. आता याच समस्येवर उपाय म्हणून 6,090 कोटी रुपयांचा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प चर्चेत आला आहे. महाराष्ट्र विधानसभेत अधिकृत माहिती देताना सांगण्यात आलं आहे की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAIने या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी जवळपास 32 किलोमीटर असणार आहे आणि हा मार्ग जांभूळवाडीतील स्वामी नारायण मंदिरापासून थेट देहू रोडपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश म्हणजे पुणे बायपासवरील लांब पल्ल्याची वाहतूक आणि शहरातील स्थानिक वाहतूक वेगळी करणं. सध्या नवले ब्रिज परिसरात महामार्गावरील वाहने, सेवा रस्त्यावरील वाहने आणि शहरात येणारी जाणारी वाहने एकाच मार्गावर येतात. त्यामुळे मोठी कोंडी होते आणि जड वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागतात. नवीन आराखड्यानुसार वरच्या एलिव्हेटेड मार्गावरून सरळ महामार्ग वाहतूक सुरू राहील आणि खाली स्थानिक वाहतूक चालू राहील. त्यामुळे ट्रॅफिक एकमेकात मिसळणार नाही आणि अपघात कमी होण्यास मदत होईल. विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 2022मध्ये या भागात 12 अपघात झाले होते. 2023मध्ये 3 अपघात, 2024मध्ये 5 अपघात, 2025मध्ये 8 अपघात आणि आता 2026मध्ये सुद्धा 1 अपघात झालेला आहे. या अपघातांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. हे आकडे पाहिल्यानंतर सरकारवर कायमस्वरूपी उपाय करण्याचा दबाव वाढला. सरकारने याआधी वेग मर्यादा फलक, रबल स्ट्रिप्स, वाहतूक नियंत्रण आणि सेवा रस्ते रुंद करण्यासारखे उपाय केले होते, पण अपघात थांबले नाही. त्यामुळे आता एलिव्हेटेड कॉरिडॉर हा दीर्घकालीन उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीची वेग ताशी 80 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो आणि प्रवासाचा वेळ 30 ते 40% कमी होऊ शकतो, अशी माहिती NHAIच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय इंधन खर्च आणि प्रदूषणही कमी होऊ शकतं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा प्रकल्प नेमका कोणत्या टप्प्यावर आहे. सध्या हा प्रकल्प अजून मंजूर झालेला नाही, तर प्रस्ताव तयार झाला आहे, केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पण अंतिम मंजुरी, निधी मंजुरी आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही. म्हणजे सध्या हा प्रकल्प नियोजन आणि मंजुरीच्या टप्प्यात आहे. प्रत्यक्ष बांधकाम अजून सुरू झालेलं नाही. इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी जमीन संपादन, अतिक्रमण हटवणं, पर्यावरण परवानग्या आणि निधी मंजुरी ही मोठी आव्हानं आहेत. यासाठी PMRDA, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि इतर विभागांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. आता पुढच्या काही महिन्यात केंद्र सरकार या प्रकल्पाला मंजुरी देतं का, की काम खरंच सुरू होतं का आणि या एलिव्हेटेड कॉरिडॉर नवले ब्रिजवरील अपघात आणि ट्रॅफिक कमी करू शकतो का, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.